सगळ्या आयोजकांचे म्हणजे आयोजक संस्था, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र आणि मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघ यांचे आभार हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. आणि मी खास करून आभार मला मानायचे आहेत की ज्यांच्या बातम्या पुन्हा त्या टीव्ही आणि पेपरनेच दाखवल्या की भारतभरामध्ये अगदी अरुणाचल, आसाम मधल्या कुठल्या तरी डोंगराळ भागापासून नदी पार करून कुठल्या तरी एखाद्या वाडी वस्तीवरती एक वोटरसाठी सुद्धा जे डोक्यावरून मशीन्स घेऊन जातात. त्यामुळे ठीक आहे, आपण आयोगाबद्दल जे काय करायचे त्या टीका करणार आहोत, मांडले पण आहेत मुद्दे आपले, पण जेव्हा मी त्या लोकांना बघतो त्यावेळी खरंच भरून येतं की यांच्यामुळे ही लोकशाही एवढी रसरसती आहेत आणि हे मतदान करतात. जेव्हा शहरांमधला मतदानाचा टक्का जो अगदी सोपा आहे मतदान करणं, तिथून मतदान होत नसताना जेव्हा तिथली माणसं मतदान करतात, ग्रामीण भारतातल्या मतदारांनी ही लोकशाही तोलून ठेवलेली आहे, त्यांच्यापर्यंत हा आयोग गेलेला आहे. आणि इतक्या वर्षामध्ये जेव्हा बाकीच्या लोकशाही उखडल्या गेल्या त्या काळामध्ये भारताच्या म्हणजे विचार करा 47 पासून आतापर्यंत एवढा हा निवडणुकीचा हा काळ आहे. त्यामुळे त्याबद्दल दोन शब्द कौतुकाचे सुद्धा, इलेक्शन कमिशन त्या शब्दांच्या हक्काचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी त्याचं कौतुकही करतो की तुम्ही केलं, खूप मोठी गोष्ट केली आहे. छोट्या देशांना सुद्धा, जिकडे छोट्या आकाराच्या लोकशाही देशांना जे जमलं नाही ते तुम्ही केलेलं आहे, त्याचा तुमचा मोठा रोल आहे आयोग म्हणून. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं कौतुक. एक फक्त मी इकडे म्हणजे एक एक मुद्दे मी घेतलेले आहेत, मला लिहिण्याची सवयाचं कमी झाल्यामुळे असे विचित्र लिहिलेत मी. तर लोकशाही आणि माध्यमांची भूमिका. तर झालंय असं की माध्यमांची भूमिका एकतर गेल्या काही काळापासून माध्यम म्हटलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर डोळ्यासमोर येतो. तो ऍक्च्युअली पण तुमच्या बाकीचं डिटेल्स बघितले की कळतं की तुम्ही प्रिंटलाही बोलवलेलं आहे, पण तुम्ही सोशल मीडिया जो आता खूप महत्वाचा मीडिया आहे त्यांना म्हणजे या सगळ्या आजचा काळ इतका आता हे झालेला आहे की मीडियाच्या पलीकडे सोशल मीडिया गेलेला आहे. एखाद्या महत्वाच्या न्यूज चॅनल पोर्टलच्या फेसबुक पेजवरती जेवढे फॉलोअर्स नसतील हे एखाद्या टिकटॉक स्टार, इंस्टाग्राम व्यक्ती किंवा फेसबुकवाल्या माणसाला असू शकतात आणि ते काय गोंधळ घालू शकतात किंवा बदल घडू शकतात हे गेल्या काही दिवसात आपण पाहिलंही असेल. त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही असे काही कार्यक्रम कराल तेव्हा शक्यतो एखाद्याची जर का असा इन्फ्लुएन्सर जर का ती किंवा तो स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी कोणी असतील, तरुण असतील, आमच्यापेक्षा लहान वयाचे असतील, तर त्यांना जरूर बोलवा. कारण त्या माध्यमांमध्ये आता यांना आपल्याला वगळून चालणार नाही. आम्ही आहोत, पेपरवाले आहेत, पण जे रोज इन्फ्लुएन्स करू शकतात, ज्यांना लोक आवडीने स्वतःहून फॉलो करतात. लक्षात घ्या, आमचे चॅनल हे सवयीचा भाग म्हणून बघितले जातात. ती जी मुलं मुली असतात किंवा तरुण किंवा जे कोणी असतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, त्यांची मात्र ऑर्गॅनिक ग्रोथ असते, ती आमच्यासारखी नसते. माझ्या चॅनलचा लोक नेहमीच्या सवयीने बघत असतील, पेपर असेल तो सबस्क्राईब करत असतील, पात्रोडकरांचा लोकमत सबस्क्राईब करत असतील, पण ती हळूहळू झालेली ग्रोथच आहे, ती तशीच राहणार आहे. पण जे एखाद्या माणसाच्या मागे जेव्हा माणसं उभं राहतात सोशल मीडियावरती, ती ऑर्गॅनिक ग्रोथ खूप महत्वाची आहे. त्यामुळे त्यांना आपण टॅप केलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या कार्यक्रमात अशांना सुद्धा तुम्ही घेतलं तर बरं पडेल. सोशल मीडिया हा म्हणजे तुमच्या या मुद्द्यांमध्ये मी पाहिलं एक मुद्दा असा आहे की समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय लोकशाही निर्णायकी अवस्था निर्माण झाली आहे का? बहुधा तुम्हाला निर्णायकी म्हणायचं असेल. साक्षात मराठी अभ्यास केंद्राचे पवार असून सुद्धा ही चूक कशी काय झाली असा प्रश्न मी का उपस्थित करू नये असं मी इथे. ठीक आहे, आज मी माझ्या कार्यक्रमात नाही, तुमच्या कार्यक्रमात. तर निर्णायकी अवस्था का तयार झाली असं त्यांचं म्हटलंय. माझं उलट म्हणणं आहे की सोशल मीडियाने ही डेमोक्रेसी खऱ्या अर्थानं म्हणजे मास मीडिया हा मासेस मीडिया नव्हता. मास मीडिया म्हणजे काय होता, यांचा पेपर 10 जण वाचत होते, पात्रोडकर लिहितील तोच अग्रलेख वाचायचा, मी म्हणेन तेच लोकांनी बघायचं की आम्ही काय करू ते. सोशल मीडियाने मास मीडियाला मासेस मीडिया बनवलेलं आहे. त्यामुळे डेमोक्रेटायझेशन म्हणजे मीडियाचं डेमोक्रेटायझेशन कोणी केलं असेल तर ते या सोशल मीडियाने केलेलं आहे. आणि त्यामुळे सोशल मीडिया हा मिनेस नाहीये किंवा ज्याच्याबद्दल आपण टीका करावी असं नसून तो फार मोठा एनॅबलर आहे. आज असंख्य चांगली कामं या सोशल मीडियातून झालेली आहेत, अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि तो तुमचा पुढचा कम्युनिकेशनचा मीडिया हा सोशल मीडिया असणार आहे. याच्यापेक्षा त्याचं काय मोठं उदाहरण असू शकतं की जगातले सरकार, त्यांचे नेते, महत्वाच्या घोषणा, मंत्रिमंडळाचे विस्तार वगैरे सुद्धा म्हणजे अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून सुद्धा लोक सोशल मीडियावर करतात. त्यामुळे सोशल मीडिया ही आपण ऑपॉर्च्युनिटी मानली पाहिजे. त्याच्या माध्यमातून अधिकाधिक संपर्क आपण वाढवला पाहिजे. निवडणूक आयोग त्या बाबतीत काम करू शकतो. पण होतं असं, सोशल मीडिया, सरकारी सोशल मीडियाचं मी एक जनरल एक स्टुडंट म्हणून जेव्हा बघतो तेव्हा होतं असं की आम्ही ते खाली लिहायला असतं आमचं की आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवरती आहोत, पण आम्ही करतो काय, आम्ही त्याच्यावर आमच्या पुस्तकी पद्धतीने, जसं मगाशी अनेकांनी उल्लेख केला, जशा तुमच्या सर प्रेस नोटचा तुम्ही उल्लेख केला पात्रोडकरजी, सोशल मीडियावरती तेच फोटो म्हणजे आय एम शुअर हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही मगाशी जे आम्हाला संविधानाची प्रत देत होता आणि काय झालं, त्या 30 प्रेस नोट तेच फोटो तुम्ही सोशल मीडियावर टाकणार की जो त्याच्यासाठी बनलेलाच नाहीये, तो अधिक क्रिएटिव्ह कम्युनिकेशनसाठी बनलेला आहे जे तुम्ही वापरत नाही. तर तो क्रिएटिव्हली टाकला पाहिजे. आणि आपल्या राजकारणी नेते पण तेच करतात, सोशल मीडियावरती ते फिती कापायचे कार्यक्रम आणि कुठले तरी असेल. ते जे क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आहे, जे पुन्हा एकदा एक आपण गप्पाच मारतोय की जे 2014ला भाजपला नीट कळलं आणि ते शिकून घेण्यासारखं की सोशल मीडियाचा वापर तुमच्या उद्दिष्टांसाठी कसा करायचा.
तर ते आपण काही करू शकतो का, हा मुद्दा इथे उपस्थित होऊ शकतो. एक पहिलाच मुद्दा जो या तुमच्या प्रेस नोटमध्ये छापील माध्यमांचा प्रभाव ओसरल्यामुळे समाजात लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी विपरीत परिणाम होतोय का, त्याचे उल्लेख ताईंनी आणि यांनी केलेले. पण या कमेंट ही किती लोडेड कमेंट आहे, याच्या तुम्ही इनडायरेक्टली मान्य केलेले की इलेक्ट्रॉनिक मीडियाला तुम्ही खिसगणतीत सुद्धा धरत नाही आहात. तर तसं नाहीये. छापील माध्यमांचं तर आहेच, पण लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे केवळ 10 वर्षातला प्रायव्हेट मीडिया नव्हे, त्याच्या आधीपासूनचं दूरदर्शन आणि त्याच्याही आधीपासूनचा रेडिओ, आणि यांनी सुद्धा फार मोठा रोल याच्यामध्ये निभावलेला आहे. आज तुम्ही आम्हाला, ठीक आहे तुमच्या काही टीका असतील आणि त्याच्यात तथ्य पण निलेशने पण त्याचा उल्लेख केलेला आहे की आम्ही का म्हणून, जर का तुम्ही रस देण्यासारख्या गोष्टी नसतील तर आम्ही आमच्या प्रेक्षकाला त्या बातमी दाखवायच्या कशा. पण याच्याही पलीकडे जाऊन मी मगाशी जसा उल्लेख केला की मतदानाला तुमचे जे डोक्यावरून त्या तुमचं पेटी घेऊन जाणारी माणसं असतात त्यांना आम्हीच दाखवलेले, त्यांचे तुमच्या लोकांचे इंटरव्ह्यू पण आम्ही दाखवलेले आहेत. आम्ही प्रक्रिया, आणि आता तर डिजिटल मीडियामुळे एक्सप्लेनर नावाचा प्रकार आहे तोही सुद्धा आम्ही करतो. इव्हन मी माझ्या माध्यम समूहातर्फे, म्हणजे मी ज्या साम चॅनलला रिप्रेझेंट करतो, आमच्याकडे आम्ही डिजिटलला समजा तुमचे असे काही कार्यक्रम असतील किंवा एक्सप्लेनर असतील, कोणी बोलणार असेल तर ते आम्ही करू शकतो. मी आनंदाने सांगेन की आम्ही रिसेंटली साम टीव्हीच्या डिजिटल वाहिनीने लोकशाही कॉन्स्टिट्युशनलिझम वरती काम करणाऱ्या पुण्यातल्या एक मॅडम आहेत, त्यांचे व्हिडिओची सिरीज आम्ही डिजिटल मीडियावर टाकली होती. आम्ही हा नाही विचार केला की या व्हिडिओचे व्ह्यूज किती येतील, आम्ही हा विचार केला की हे पण आपलं काम आहे, त्यामुळे आम्ही हे करतोय आमच्या पातळीला. बाकीचे चॅनल सुद्धा त्या पातळीला करत असतील. एक मुद्दा असा होता की जसं मगाशी सारखा उल्लेख झाला 5 वर्षांनंतरच इलेक्शन कमिशन दिसतं वगैरे, तर मग आता हा क्रिटिसिझमचा मुद्दा बाजूला ठेवूयात. तर इलेक्शन मुळात काय, आपण निवडणुकीबद्दल बोलतोय आणि मतदान करण्याबद्दल बोलतोय. तर कॅच देम यंग या फ्रेजनुसार आपण शाळांमध्ये, जमलं तर कॉलेजमध्ये, आपण कॉलेजच्या इलेक्शनला फार वेगळे रंग येतात, पण शाळांचं मॉनिटर निवडणं असतं ना वर्गातलं, तिथपासून या निवडणूक प्रक्रियेला थोडंसं हसत खेळत सिरियस बनवण्याचं काही करू शकतो का आपण. आपले निवडणूक अधिकारी किंवा जसे तुम्ही खेळे वगैरे इतर गोष्टींचा वापर करता आणि ते तुम्ही 5 वर्षामध्ये कधीतरी करता, पण रोजच्या रोज एक इयत्ता नेहमी पुढे सरकत असते दरवर्षी, आणि प्रत्येक तुकडीमध्ये, एका शाळेमध्ये एका तुकडीचे अ ब क ड वगैरे, त्याचा प्रत्येकाचा मॉनिटर, ही किती एक छोटी लोकशाही प्रक्रिया अख्ख्या शाळांमध्ये भारतभरात चालते, जी तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त मोठी आहे. तुम्हाला तरी एका मतदारसंघाचा एक आमदार आणि एक नगरसेवक निवडून द्यायचा एका वॉर्डचा, आपण विचार करा अशा प्रत्येक शाळा ज्या एका शाळेत असते तिकडे प्रत्येक ठिकाणी मॉनिटर निवडला जातो. मला माहित नाही, म्हणजे मी अशी निवडणूक आयुष्यात ती एकच निवडणूक लढवली होती. या प्रक्रियेला स्ट्रेंथन आपण करू शकतो का कॅच देम यंग. आमची मुलं लहानपणी गेम्स खेळतात, ती भातुकली खेळतात आणि त्यांना नवरा बायको म्हणजे कसं असतं ते त्यांना कळतं. ते व्यापार खेळतात आणि त्यांना व्यापार कळतो. त्यांना लिगो खेळतात आणि त्यांना मेकॅनिक्स आणि या गोष्टी कळतात. निवडणूक हा खेळ का नाही होऊ शकत. मी कॅच देम यंग या अर्थानं म्हणतोय, डोंट टेक इट मेटाफॉरिकली, की शाळेमध्ये, किमान शाळांमध्ये, विशेषतः कॉलेजमध्ये सुद्धा त्याला वेगळा रंग येईल, पण शाळेचा जो एक सुदृढ काळ असतो, अजून ती मुलं एवढी डांबरट नाही झाली जेवढी कॉलेजची होऊ शकतात, त्या काळातल्या मुलांना या इलेक्शन प्रोसेससाठी तयार आपण करू शकतो का, आणि त्यासाठी त्यांची जी स्वाभाविक मॉनिटर निवडण्याची प्रक्रिया आहे ती आपण घेऊ शकतो का. तर हा काम तुम्ही करू शकता, आणि त्याच्याद्वारे, आणि विशेषतः लक्षात घ्या ही एकमेव प्रक्रिया की जिकडे मुली सुद्धा सहभागी होतात. नंतर मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा घसर कमी असलेला टक्का पाहता, तुलनेनं जर का तिथून त्यांना सवय लागली मतदानाची, तर त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला कदाचित त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत दिसेल. हा एक सजेशन होतं. एक मी माझा व्यक्तिगत पातळीला मी आहे, मतदान अनिवार्य केलं पाहिजे, हा मुद्दा नेहमी उपस्थित होतो. ज्याप्रमाणे माझं लायसन्स दर 20 वर्षांनी रिन्यू करावं लागतं, मला टेस्ट द्यावी लागते, ज्या प्रकारे माझा पासपोर्ट मला 10 वर्षांसाठीच असतो, मतदान ही एकदा देऊन टाकलेली आणि नंतर मतदान आयोगाने आणि मतदार व्यक्तीने विसरून जाण्याची गोष्ट नाही. माझ्या कंपल्शन पाहिजे. जसं मगाशी तो आधार कार्डचा संबंध आला, तुम्ही कोणीतरी मांडला होता, तुम्हीच मांडला होता ना आधार कार्डचा. मी जर का मतदान सलग 2 निवडणुकांमध्ये किंवा 5 वर्षामधल्या विविध प्रकारच्या 2-3 निवडणुकांमध्ये केलं नसेल, तर ज्याप्रमाणे मी अपघात केल्यानंतर माझं प्रसंगी 5 अपघातानंतर सस्पेंड होऊ शकतं, माझा मतदानाचा अधिकार सस्पेंड केला पाहिजे. मतदानासाठी जर का, जसं मगाशी निलेशने एक चांगला मुद्दा मांडला की आरओए, तुमच्या एवढ्या खर्चावरचा आरओआय काय, तो ज्याप्रमाणे तुमच्या परफॉर्मन्सचा इंडिकेटर आहे, त्याचप्रमाणे हा खर्च तुम्ही स्वतःवरती नसून तुमचा मतदानांवरती आहे. त्यामुळे तुमचा आरओआय हा तुम्ही तर डिसाईड करालच, पण तो मतदारावरती सुद्धा त्याच्या खर्चाचा जाब विचारला पाहिजे. थोडी वेगळी कन्सेप्ट आहे. मतदाराला हे विचारलं पाहिजे की हा खर्च तुझ्यासाठी चाललाय, तू जर का मतदान करत नसशील तुझ्यापर्यंत पोहोचून सुद्धा, तर मात्र मग तुझ्या मतदानाच्या अधिकारावरती आम्हाला बाधा आणावी लागेल, ते विचार करावा लागेल. पण माझ्या मते कंपल्सरी मतदान हा उपकार नाहीये. मतदान हा अधिकार कमी आणि जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे त्या बाबतीतला विचार, पण मला पुन्हा त्यासाठी लोक चळवळ आणि मग कायदा वगैरे व्हावा लागेल. हा एक मुद्दा आहे. मी आणखी माझे एक अनिवार्याचा मुद्दा म्हणला, तो शाळेचा एक होता तो मुद्दा. आणि मी मतदानाकडे आणि या सगळ्या प्रक्रियेकडे लोकशाहीचा एक सुंदर गोंधळ म्हणून बघतो. सो इट्स अ ब्युटिफुल केऑस. नुसतं तो महाकुंभच आहे लोकशाहीचा, आणि तो एक ब्युटिफुल केऑस आहे.
या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ही मतदान ही सगळी प्रक्रिया रसरशीत राहण्यामध्ये या आयोगाचं सुद्धा, या मतदानांचं सुद्धा, या यंत्रणांचा सुद्धा सहभाग आहे. काही मुद्दे मात्र बरोबर होते, जसं खाडीलकर ताई सांगत होत्या की जे धर्मांध भाषणं करतात, पैसे वाटले जातात, त्यांच्यावरती त्यावेळी कारवाई झाली पाहिजे, ती होताना दिसत नाही. पण ती सुद्धा बरी म्हणावी, म्हणजे ती निष्क्रियता ही बरी म्हणावी इतका सरकार धार्जिणेपणा निवडणूक आयोगाकडून दिसतो आणि तो गेल्या काही काळापासून प्रकर्षाने दिसू लागलेला आहे. मतदानाच्या फेजेस कशा ठरवायच्या, त्या फेजेस कशा पुढे मागे कशा होतात, एखादी मोठी घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आचारसंहिता कशी लागू होते, या गोष्टी आम्हाला सारख्या सारख्या बघायला मिळत आहेत. त्यामुळे आमच्याकडे जरूर एक बोट दाखवा, पण 3 बोटं तुमच्याकडे सुद्धा आहेत, याचं आपण भान ठेवावं. धन्यवाद. व्हायरल होतात गोष्टी आणि त्यातनं जे मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन, माल इन्फॉर्मेशन हे सगळं होत राहतं. तर ह्याला फॅक्ट चेक म्हणजे जसं ऑल्ट न्यूज आहे, ते तपासून देतं की बाबा ही बातमी खरी आहे का, काय आहे. तर ह्या पद्धतीचं काही मेकॅनिझम समाजात विकसित करणं शक्य आहे का? असा प्रयत्न सध्या थोड्या प्रमाणात होतोय. मी आणि साहिल स्वतः गुगलच्या फॅक्ट चेकचे आम्ही हे राहिलेलो आहोत, कलिग राहिलेलो आहोत आणि असे म्हणजे गुगल, फेसबुक सारख्या संस्था ते करतायत. कोविडच्या बाबतीत तर तुम्ही असा काही शब्द टाकला किंवा आता उदाहरणार्थ ट्विटरने या सगळ्या गोष्टींमुळेच, माल इन्फॉर्मेशन, मिसइन्फॉर्मेशनमुळे, समजा ट्विटर तुम्ही एखादा लेख रिट्वीट करत असाल तर ट्विटर लगेच विचारतं की वुड यू लाईक टू रीड इट फर्स्ट. तर का? कारण तुम्ही जे काही पाठवताय हे खरंच तसं आहे काय, तुम्ही तरी वाचलंय का, तुम्ही न वाचता डायरेक्ट रिट्वीट करतायत. त्याचप्रमाणे आता फॉरवर्डेड गोष्टी व्हॉट्सअपने कमी केलेल्या आहेत. तुम्हाला सरसकट आता 1000 लोकांना नाही फॉरवर्ड करतायत. हे कारणच मुळात मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशनच्या परिणामी व्हॉट्सअपने हे करावं लागलेलं आहे. दुसरी गोष्ट, मी स्वतः, माझा पीएचडीचा विषय हा मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसीचा आहे. भारतामध्ये या बाबतीतलं काम आता शाळेच्या लेवलला व्हायला सुरुवात झालेलं आहे. मी जसं गुगलचा मगाशी सांगितलं तशा वर्कशॉप्स घ्यायला लागलेले आहेत. मीडियामध्ये किंवा आम्ही चॅनल्सच्या पुरता सांगायचं झालं तर व्हायरल चेक, व्हायरल सत्य किंवा अशा अनेक नावाचे कार्यक्रम तयार झालेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आता ते थोडंसं मनोरंजक पद्धतीने असतं आणि त्याबद्दल मला एक कमेंट करायची आहे, पण तेही सुरू झालेलं आहे की मग खरंच अमुक ठिकाणी अशी धार्मिक दंगल झाली आहे का, किंवा एखादा व्हिडिओ दाखवला जातो काहीतरी काय धार्मिक भावना दुखवणारा, मग कळतं की अरे तो कुठल्या तरी कंबोडियातला आहे, तो कुठल्या तरी बांगलादेशमधला, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधला, तो इथला दाखवला जातोय. तर या गोष्टी कामं सुरू आहेत, ते इंडिव्हिज्युअल पातळीवर सुद्धा होत आहेत. माणसं स्वतःहून सुद्धा डिबंक करतायत. तुम्ही जसं म्हणाल तसं ऑल्ट न्यूज आहे, न्यूज लॉन्ड्री किंवा न्यूज मिनिट सारख्या वेबसाईट सुद्धा ते करतायत. आता फॅक्ट चेक हा सुद्धा दुधारी आहे. म्हणजे अनेकदा पुन्हा असं होतं की मी ज्या विचारसरणीचं आहे त्याच्या विरोधातल्या विचारसरणीचं मी खोटं उघड पाडतो. आमच्याकडनं जे म्हणजे विशेषतः निवडणुकीच्या काळात हे अनेकदा बघायला मिळालं की समजा एक्स पार्टी आहे आणि रुलिंग पार्टी आहे, तर एक्स पार्टी ही रुलिंग पार्टीचे जे ट्रोलिंग असतात किंवा फेक न्यूज असतात त्याला उघडं पाडतं, पण तेही स्वतः तेच करत असतं. जुन्या भाषणाचा कुठेतरी क्लिप दाखवणं वगैरे हे चालू असतं. सो तो एक भाग, पण तो काम आमच्याकडनं चालू आहे, संस्थात्मक पातळीला चालू आहे, व्यक्तिगत पातळीला सुरू आहे. सरकारी पातळीला मला फक्त आश्चर्य वाटलं, न्यू एज्युकेशन पॉलिसी लेड मी त्याच्याकडे बघत होतो, पण त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मुलांना या माध्यमांना सरावण्यासाठी काही त्यांच्यामध्ये करणं, ज्याला मी मीडिया इन्फॉर्मेशन लिटरसी म्हणतो, त्या बाबतीत काहीच नाहीये मुद्दा. तो आश्चर्यकारक आहे. एक फक्त मुद्दा जो मगासपासून सारखा मीडियाला प्रश्न विचारले जात होते, जाहिरात वगैरे यांना पण विचारलं गेलं की असं का तसं का, ते मुद्दे बरोबर आहेत. त्याने ते म्हणा पेपरच्या माणसाने शेवटी जे वाचलं जातं ते आम्ही दाखवतो हे मान्य केलं. आतापर्यंत टीव्ही चॅनलला फक्त एक नैतिक ज्ञान पाजळायचं सगळं पेपरचे आपले एक अग्रलेख संपादक आहेत, ते म्हणजे अशा सगळ्या याचे शिरोमणी आहेत ते इलेक्ट्रॉनिक मीडियाला हे करणार. पण मी एक वेगळा मुद्दा तुम्हाला सांगतो जो तुम्हाला कदाचित माहित नाहीये. तुम्हाला जे मीडियाकडनं अपेक्षित आहे, तुम्ही हे असंच का करता तसंच का करता, त्या मीडियाची खरी किंमत मोजायला तुम्ही तयार आहात का? एका वृत्तपत्राची आता बोजेवार त्याबद्दल सांगू शकता, 16 ते 18 रुपये त्याची मेन प्रोडक्शन कॉस्ट आहे. तुम्ही रोज 16 आणि 17 रुपयाने पेपर घेऊ शकाल का? बेळगावमध्ये तरुण भारत खरंच 12-13 रुपयाचा केलेला आहे. मला जाणून घ्यायचं की तिकडचं सर्क्युलेशन किती ड्रॉप झाले. आपल्या किरण ठाकूरांचा तरुण भारत. न्यूज चॅनल्स पेड झाल्यानंतर, आणि आता परवा बातमी आली होती की चॅनल्स पाहणं महागात होणार आहे. 8 आणि 10 रुपये पर मंथ सबस्क्रिप्शन असतं, ते सुद्धा लोक जर का घेत नसतील आणि फ्री चॅनल्स घेत असतील तर तुम्हाला काय अधिकार आहे आम्हा मीडियाला विचारायचा की तुम्ही चांगलं का नाही दाखवत? साहिलला मला माहित नाही, पण मुंबई तक वरती पेड पेवॉल आहेत की नाही मला माहित नाही, पण ज्याला प्रीमियम कंटेंट म्हणतो, तो प्रीमियम कंटेंटसाठी किती रेव्हेन्यू तयार होतो साहिलने सांगावं, किंवा मी सांगतो, किंवा निलेशने सांगावं त्यांच्या ठिकाणचा. प्रीमियम कंटेंट घ्यायला किती माणसं तयार होतात, कारण तिकडे तो 5-50 रुपयाला घेऊन तुम्हाला विकत घ्यावा लागतो. आम्ही पैसा मोजणार नाही, पण आम्हाला मात्र मीडियाने त्याने अंगावरती सगळ्या राजकारण्यांना घेतलं पाहिजे, तटस्थ राहिलं पाहिजे, त्याने वल्गर कंटेंट देता कामा नये, त्याने जाहिराती कमी केल्या पाहिजे. ते सगळं आम्हाला हवंय. त्या तुमच्या कोण बाई ज्यांनी ते सगळं बघितलं त्या बाईंना विचारा ना, मॅडम तुम्हाला तुमच्यासाठी आमची एक वेगळी प्रीमियम सेवा आहे, ती घ्या ना. आम्हाला पेपरचं आर्काइव्ह पाहिजे, आम्हाला सगळ्यात जुने पेपर्स पाहिजेत, पण त्याची किंमत आम्ही मोजणार नाही.
आम्हाला पीडीएफ फाईल्स फिरल्या तरी चालतील. आणि म्हणजे हास्यास्पद म्हणजे पीडीएफचे फेसबुक पेजेस आहेत ज्याच्यामध्ये पुस्तकं पीडीएफ दिल्या जातात. तर मग आम्ही हे सगळं करणार. आम्ही न्यूज चॅनलची खरी किंमत किमान 200-300 रुपये महिना सबस्क्रिप्शन असलं पाहिजे. तेही नसतं, 8 आणि 10 रुपये असतं, ते आम्ही देत नाही. आम्ही केबल चॅनलला विचारतो फ्रीवाले सगळे लावून टाक पहिल्यांदा. आम्ही पेपरची खरी किंमत देणार नाही. 8 आणि 1 रुपया 1.5 रुपया वाढला तर आम्ही लगेच पेपर नॉनस्टिक, म्हणजे मी स्वतः मार्केटिंग केले पेपरचं म्हणून तुम्हाला सांगतो, काहीतरी नॉनस्टिक पॅन आणि काहीतरी फालतू गोष्टी मिळतात म्हणून आम्ही पेपर सबस्क्रिप्शन करणार आमचा समाज असेल तर या अशा समाजाकडनं चांगली पत्रकारिता त्या समाजाने आमच्याकडे मागू नये. आधी पहिले पैसे मोजावेत. आमच्याकडे सुद्धा लोक आहेत, त्यांना सुद्धा आम्हाला महिना दर वर्षाला काय 5-10% द्यावे लागतात प्रमोशन. त्यांना सुद्धा त्यांची करिअर, या पेपरची अख्खी आर्थिक व्यवस्था आहे, तुम्ही त्याच्यामध्ये स्टेक होल्डर होणार नाही. पण त्यांच्याकडनं मात्र आम्हाला सगळं अगदी अचूक पाहिजे. अगदी बाळशास्त्री जांभेकरांची आणि टिळक आंबेडकरांची पत्रकारिता पाहिजे तर असं होणार नाही.